महाराष्ट्रामध्ये नगर परिषद निवडणुका लागल्या आणि त्या नगर परिषद निवडणुका 2 डिसेंबर 2025 ला होणार आहे. परंतु या निवडणुकांचे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत सुरू होणार असल्याने ही फॉर्म भरताना नेमके कशा पद्धतीची कागदपत्रे पाहिजे या संदर्भात शासन निर्णय आलेला आहे. आणि हा शासन निर्णय जो आहे तो बऱ्यापैकी नेहमीप्रमाणे असला तरी त्याच्यामध्ये काही घोषणापत्र ऍड केलेले आहेत. आज आपण ही माहिती समजून घेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 300च्या आसपास ज्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका आहे यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर आपण समजून घेऊया नेमकी कोणकोणती कागदपत्रे भावी नगरसेवकांना किंवा उमेदवारांना या ठिकाणी लागणार आहेत. वेळ न दवडता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे व कागदपत्रांची यादी आपल्याला नीटशी समजून सांगतो. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट नामनिर्देशन पत्रासोबत जोडायची जी कागदपत्र आहे ती कोणती कोणती आहेत ती. पहिली, उमेदवारांनी ऑनलाईन परिपूर्ण भरलेला फॉर्म जो आहे तो शपथपत्रासहित स्वाक्षरी करून तिथं सबमिट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर त्याचे प्रिंटआउट काढून या निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात त्यांच्याकडे आपल्या प्रभागनिहाय किंवा शहराचा सबमिट करायचा आहे. ही झाली सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट. शेवट निवडणुकीच्या वेळेस जर ऑनलाईन साईटचा प्रॉब्लेम आला तर 100% अशा पद्धतीचे फॉर्म जे आहेत ते ऑफलाईनही त्या ठिकाणी भरले जातात. परंतु ते शेवट म्हणजे सुरुवातीला ते होत नाही. हे तुम्हाला का सांगतोय तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे त्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरण्याचं कामही सेतूच्या माध्यमातून माझ्या कार्यालयामध्ये चालतं. त्यामुळे आपल्याला ही माहिती ऑथेंटिकेट देण्याचा मी प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे त्याची सत्यप्रत पाहिजे. म्हणजे तुमचं जे उमेदवाराचं नाव आहे त्याचा जो मतदार यादीचा जो प्रिंट आउट आहे ती तुम्ही अटेस्टेड केलेली पाहिजे. जर तुमचा उमेदवार दुसऱ्या प्रभागात राहणारा असेल, मतदार असेल आणि त्याचं नाव दुसऱ्या यादीत असेल आणि तो दुसरीकडे लढत असेल तर ती सत्यप्रत, त्या प्रभागातील मतदार यादीची सत्यप्रत जी आहे ती तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर अनामत रक्कम, सर्वसाधारण उमेदवारासाठी 2,000 रुपये अनामत रक्कम आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रुपये अनामत रक्कम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. अनुसूचित किंवा राष्ट्रीयकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन खाते उघडून त्या खात्याची पासबुकची छायांकित प्रत पाहिजे. म्हणजे अनुसूचित ते कदाचित चुकून त्यांच्याकडून टायपिंग मध्ये आलेलं असेल, परंतु राष्ट्रीयकृत बँक यांचं जे खातं आहे ते आपल्याला नवं खोलावं लागणार आहे उमेदवाराच्या नावानी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती समजून घेतली पाहिजे. त्यानंतर मालमत्ता व दायित्व जे आहे त्याचा घोषणापत्र जे आहे ते विहित नमुद्यामध्ये आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत नामनिर्देशन पत्रातील विविध नमुन्यातील प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी कास्ट व्हॅलिडिटी व जात वैधता प्रमाणपत्र, आणि जर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, काय मी सुरुवातीला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात प्रमाणपत्र म्हणलं, पण कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र नसेल तर जात वैधता समितीकडे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ऑफिस जे आहे त्यांच्याकडे आपण सादर केलेली जी पोचपावती म्हणजे त्यांची रिसीट जी आहे तिथल्या सेतूची ही आपल्याला जी आहे ती छाननीच्या वेळी जोडावी लागणार आहे. मूळ प्रत त्याची आपल्याला जोडायची आहे. त्यानंतर 12 डिसेंबर 2001 नंतर अपत्यांची संख्या म्हणजे तुमच्या कुटुंबात लग्न झालेलं असेल, तुमचं मुलं असतील तर ती संख्या 2च्या पुढे असेल तर तुम्हाला उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. काय म्हणजे 2001 नंतर तुमची जी मुलं आहेत ते 2च्या आत आहेत, 2 किंवा 2च्या आत असल्याचं म्हणजे 2 पेक्षा अधिक नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचंय. त्यानंतर दैनंदिन खर्च व एकूण झालेला निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करण्याचं हमीपत्र तुम्ही देणार आहात. म्हणजे तुमचा इतके खर्च होणार आहे ना तर त्याचं आपण शपथपत्र द्यायचं म्हणजे ॲफिडेव्हिट त्यांना जे आहे ते द्यायचंय. त्यानंतर तुमची वयाची किमान 21 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे. त्यानंतर तुमच्या घरात शौचालय म्हणजे टॉयलेट असल्याबाबतचे तुम्हाला स्वयं घोषणापत्र जे आहे ते जोडायचे आहे. त्याच्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, पण त्या इतक्याशा महत्वाच्या जरी नसल्या तरी पण त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म जो आहे तो व्हॅलिड होणार नाहीये. त्यातली एक गोष्ट जी आहे ती
म्हणजे आपण नगरपालिकेचे ठेकेदार नसल्याबाबतचं पत्र. कारण काही लोक काय असतं, नगरचौक व्हायचं कशासाठी त्यांना हे माहिती नसतं. ते आपला हाऊस म्हणून लाडतात किंवा निवडूनही आल्यावर त्यांना काम काय करायचं माहित नसतं आणि त्यांची सारा डोळा ठेकेदारीवर असतो. तर अशा लोकांसाठी मी नगरपालिकेचा अधिकृत ठेकेदार नाही, अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कागदपत्र तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड आत्ताच आपण अपडेटही करून त्यासाठी घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही कागदपत्र फॉर्म भरताना लागणार नाही. सगळ्या भावींना, इच्छुकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ आपण इतर उमेदवारांपर्यंत पोहोचवावा. तसेच हा व्हिडिओ आपल्याला महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीच्या उमेदवारांनाही लागणार असल्याने हा व्हिडिओ आपण शक्यतो सेव्ह करून ठेवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.